नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीसाठी म्हणजे विशेष फेरी क्रमांक 6 साठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आज सकाळी 10 वाजता किंवा 10 वाजेपर्यंत कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे लॉग इनमधून गेल्यानंतर तुम्हाला 100% समजू शकेल. हे कॅपमधून प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी. पण कोटा अंतर्गत राखीव जागा म्हणजे अल्पसंख्याक कोटा असेल, इन हाऊस असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल, यामधून जर प्रवेश घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला लॉग इनमधून कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे हे आपल्याला समजणार नाही आहे. मग वास्तविक पाहता अशी प्रोव्हिजन आहे की ही यादी आज त्या संबंधित कॉलेजेसला कॅप किंवा कोटा मार्फत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी त्या संबंधित कॉलेजेसला जाणारी आहे. कोटामधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की यादीमधल्या प्रवेश ज्या विद्यार्थ्यांना अलॉट झालेलं आहे कॉलेज अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण संपर्क साधायचा आहे, त्यांना बोलवून घेऊन प्रवेश घेण्यास प्रवृत्त करायचं आहे. पण इतकं कुणी विद्यार्थ्यांसाठी करेल असं वाटत नाही आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण कोटांतर्गत राखीव जागामधून जर प्रवेश घेऊ इच्छित असाल किंवा अर्ज केला असेल तर आपण प्राधान्यक्रम तुम्हाला माहीत आहे त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन नोटीस बोर्ड पहा किंवा उपप्राचार्य असतील, प्राचार्य असतील यांना भेटून तुमचं यादीमध्ये नाव आहे का ते पहा, खात्री करा. असेल तर प्रवेश आपला निश्चित करा. म्हणजे तुम्ही कोटामधून किंवा कॅपमधून प्रवेश घेऊ इच्छित असाल तर आज तुम्हाला ते सकाळी 10 वाजेपर्यंत ते कळेल कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे. आणि आज 11 वाजल्यापासून ते 20 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. आता ही अंतिम फेरी असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता अंतिम फेरी म्हणजे याचा अर्थ शक्यतो विद्यार्थ्यांनी मिळालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित करणं हा एकच त्यातला महत्त्वाचा भाग असणार आहे. पण यामधूनही देखील काही विद्यार्थी निश्चित राहिले असणारे आहेत. ती संख्या 1.5-2 लाखापर्यंत जर असेल तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा एकदा फेरीचं आयोजन हे करावंच लागणार आहे. कारण त्याने असं म्हटलंय की शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीनं चालू राहणार. फक्त अडचण इथं आहे की जर एवढी संख्या राहिली असेल तर लगेच 20 तारखेला किंवा 21 तारखेपर्यंत नवीन वेळापत्रक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण अगदीच कमी संख्या राहिलेली आहे, लाखाच्या आसपास संपूर्ण राज्यामध्ये, तर ते विचार करतील की 1 लाख विद्यार्थी राहिलेले आहेत आणि मग रिक्त जागा किती आहेत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या फॅकल्टीला. त्यानुसार जर कुठं त्यांना असं वाटत असेल की ठीक आहे कमी संख्या आहे राज्याचा विचार केला तर मग शिक्षण आयुक्ताशी चर्चा करून ते असा निर्णय घेऊ शकतील. एक असं वाटतंय की जे गेल्या वर्षी घडलेलं आहे शेवटच्या फेरीला, की ज्या कॉलेजेसकडं रिक्त जागा आहेत त्या कॉलेजेसना सांगतील की तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज तुम्ही घ्या आणि myfyjcadmissions.in या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही भरा आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा. हा शेवटचा टप्पा असू शकतो. म्हणजे याही पद्धतीनं म्हणजे एकीकडं ते वेळापत्रक जाहीर पण करतील किंवा या पद्धतीनं कॉलेजेसना सांगतील तुमच्या लेवलवर या वेबसाईटच्या माध्यमातून मुलांना प्रवेश द्या. कारण वेळ खूप तसा झालेला आहे. पण यामध्ये खरी गोची कुणाची होऊ शकणारी आहे तर काही विद्यार्थी असे असणारे आहेत किंवा त्यांचे पालक असे असणारे आहेत की त्यांना असं वाटतं की आपला प्रवेश हा आता रद्द केला पाहिजे. परंतु दिलेल्या शेड्यूल्डमध्ये सध्या जे शेड्यूल्ड 6व्या फेरीचं डिक्लेअर केलं आहे त्यामध्ये कुठेही प्रवेश रद्द करण्याच्या अनुषंगानं दिसत नाही आहे. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला प्रवेश रद्द करायचा आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये 20 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपले प्रवेश रद्द करू शकाल. तिथं फारशी अडचण येणार नाही. पण पुढची फेरी लगेच होईल, वेळ लागेल, काय नेमकं घडणार आहे हे आत्ताच सांगू शकत नाही. तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल आणि रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही प्रवेश रद्द करू शकता. हे तुमच्या लेवलवर तुम्हाला तो डिसिजन घ्यायचा आहे. कारण उच्च पातळीवरचा निर्णय हा लगेच होईल सांगता येत नाही. 2-2.5 लाखाची संख्या असेल तर होईल, पण खूप कमी संख्या असेल तर निर्णय
सांगितल्याप्रमाणे कॉलेजेस लेवलला प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होऊ शकेल. म्हणजे निर्णय हा तुमच्या हातामध्ये असणार आहे आणि त्यांनी शेवटची संधी म्हटलेली आहे, परंतु ही काय फायनल संधी असू शकत नाही, कारण शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत प्रवेशित होत नाही आहे तोपर्यंत ऑनलाईन पद्धतीनंच प्रवेश प्रक्रिया ही सुरू राहणार, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण भिण्याचं कारण नाही, फक्त एकच आहे की तुम्हाला ती फॅकल्टी मिळेल का, ते कॉलेज मिळेल, म्हणजे ती स्ट्रीम मिळेल का, सायन्स आर्ट्स कॉमर्स जी अपेक्षित आहे ती, आणि ते जवळचं कॉलेज मिळेल का, आणि तिथं जागा शिल्लक आहेत का, हाही यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण निर्णय घ्यायचा आहे आणि फार पुढं जाण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, कारण शैक्षणिक वर्ष हे सुरू झालेलं आहे आणि उगीच पुढच्या फेऱ्यांची वाट पाहत बसण्यापेक्षा शैक्षणिक प्रवाहामध्ये सामील व्हा आणि त्या पद्धतीनं आपलं शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करा आणि आपले प्रवेश निश्चित करा. असं गृहीत धरा की शेवटचीच संधी आहे, मग तुम्हाला फारशी अडचण येणार नाही. पुढं फेऱ्या होऊ शकतील, परंतु कालावधी अनिश्चित आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.